नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर, मिशन नवोदय सैनिक स्कूल आणि स्कॉलरशिप मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। 16/1/2026 रोजी कैलासवासी अंतू भैरू रेपे तात्या यांच्या स्मरणार्थ जो येता 4थी साठी सराव पेपर क्रमांक 1 जो पेपर झाला त्या पेपरचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय बघा, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून, म्हणजे आपल्याला काय ओळखायचं आहे, सर्वनाम या ठिकाणी ओळखायचं म्हणजे सर्वनाम ओळखून काय करा, पर्याय वर्तुळ रंगवा। मग बघा, माझा मोबाईल कालच आला, म्हणजे काय झाला, माझा मोबाईल काल आला, याच्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे तर सर्वनाम या ठिकाणी ओळखायचं आहे। आता सर्वनाम ओळखायचं म्हटल्यानंतर माझा कालच आला मोबाईल, मोबाईल ही इलेक्ट्रिकल वस्तू आहे, आला हे काय झालं, क्रियापद झालं, कालच क्रियावाचक शब्द म्हणजे माझा हे काय येणार आहे, याच्यातील सर्वनाम येणार। सर्वनामांचे सर्वनाम बघा, हा, ही, हे, तो, ती, ते, कोण, काय, आपण, स्वतः, माझा, माझी, तुझे, म्हणजे याच्यापैकी जे येतं सर्वनाम, जी सर्वनाम 9 असतात त्या 9 सर्वनामापैकी माझा हे काय सर्वनाम म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे। पुढील गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पुल्लिंगी आपल्याला काय करायचं आहे, पुल्लिंगी या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे पुल्लिंगी कोणता शब्द येतोय तो पुल्लिंगी शब्द आपण या ठिकाणी काय करायचं आज बघायचा आहे। ती काय होणार आहे, मुलगी, तो सिंह, पुन्हा ती गाय आणि ती चांदणी, म्हणजे एक वचनीचा आपण अनेक वचनी करून काय करतो ते आपण ओळखत असतो, पण आपण याच्यामध्ये काय केलं, डायरेक्ट ओळखलं गेलेलं आहे। मग याच्यामधला आपणला पुल्लिंगी तो असेल तर पुल्लिंगी, ती असेल तर स्त्रीलिंगी, ते असेल तर नपुंसकलिंगी। मग पुल्लिंगीला काय येणार आहे, सिंह याचं उत्तर येणार आहे। खालील प्रश्नातील एक वचन आणि अनेक वचनाची अयोग्य जोडी काय करायची आपल्याला ओळखायचं आहे। खळे, खळी, जुडी, जुड्या, खंड, खंडे, नळ, नळ, म्हणजे ह्यो पण एक वचनी अनेक वचनी येणार, ह्यो पण एक वचनी अनेक वचनी येणार, ह्यो पण अनेक एक वचनी अनेक वचनी येणार। खंड आणि खंडे काय करणार नाही, येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय आहे बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, अनिल या टोपण नावाने आपण कोणाला ओळखतो, अनिल या टोपण नावाने आपण काय करत असतो, कुणाला ओळखत असतो। आता याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर बघा, प्रक यात्रे यांना आपण कशाने होतो, प्रल्हाद केशव आत्रे या नावानं काय करतो आपण यांना ओळखतो, हे टोपण नाव ऑलरेडी दिले। चित्र खानोलकर कोण सांगतंय, सांगा, आरती प्रभू, बोला तुम्ही, चालू राहते तुम्ही, काय संबंध नाही की उभा राहून देण्याची काय गरज नाही, आरती प्रभू म्हणून याला ओळखलं जाते। आत्माराम देवजी देशपांडे आणि आत्माराम रावजी देशपांडे याच्यामध्ये काय होणार आहे, आपण कन्फ्युज होणार आहे। तर याच्यामध्ये जे आपल्याला प्रश्न दिलेला आहे ते प्रश्न बघा, आता आत्माराम देवजी देशपांडे हे नाव असं कधीच तयार होत नाही, तर आत्माराम देवजी रावजी देशपांडे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा बघा काय आहे, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूल, चुशक, चूप, चूर्ण या शब्दापैकी शब्दकोशात लावले मध्यभागी कोणता। एक तर याच्यामध्ये तुम्हाला मुळाक्षरा पद्धतीने काढायला सांगतील किंवा कशानं, बाराखडी पद्धतीने काय करायचं पहिल्यांदा काढायचं आहे। मग आता याच्यामधला बाराखडी पद्धतीने शब्दकोशाप्रमाणे पहिल्यांदा चूल, म्हणजे पहिल्यांदा इथं बघा चू इथं आहे, सगळीकडे चू आहे। मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण दुसरं अक्षर जायला पाहिजे, ते कशाने जायला पाहिजे, मूळाक्षरने। मग मूळाक्षरानुसार सर्वात 2 नंबरचं अक्षर येणार जवळ कोणतं, चूर्ण, हा 1 नंबर झाला। त्यानंतर कुठलं येऊ शकते, अ, आ, इ, हा, चूप 2, हा, चूल 3 नंबर, हा, 4 नंबर आणि हे 5 नंबर। शब्दकोशाला मध्यभागी अक्षर कुठले, म्हणजे 3 नंबरचं मध्यभागी येणार, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। खालील पुढीलपैकी कोण प्राणी व त्याचे घर दर्शवणारी चुकीची जोडी ओळखा, म्हणजे घर दर्शक शब्द आहे, मग चुकीची जोडी ओळखायची आहे। घोडा पांगा किंवा तबेल्यात राहतोय, बरोबर, म्हणजे हे बरोबर आहे, परंतु आपल्याला काढायचंय कुठली रे, चुकीची काढायची, कशाची काढायची आहे, तर चुकीची काढायची आहे। साप कुठं राहतोय, बिळात राहतोय, कोंबडी कुठं राहते, खुराड्यात राहते, परंतु ससा कुठं राहतोय रे, तर बिळात, कुठं राहतोय, बिळात राहतोय। म्हणजे आपल्याला जे आपल्याला चुकीची जोडी काढायला सांगितली पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 उत्तर आहे। पुढील प्रश्नातील समूहदर्शक शब्द नसलेला
आता काय करायचंय आपल्याला नसलेला शब्द काढायचा. कुठला काढायचा? तन्मय नसलेला शब्द काढायचा आहे. नोटांचे पुढचे पुंजका कसल्याचा असतो? केसांचा. म्हणजे हा कसला समूहदर्शक शब्द आहे. समूहदर्शक, हा समूहदर्शक आहे, हा समूहदर्शक. सदावर्त शब्द आपण ऐकलेला नाही, परंतु संघ कसला आहे? खेळाडूंचा. म्हणजे मोफत जिथं अन्न मिळतं त्याला सदावर्त असं म्हणतात. काय म्हणतात? जिथं मोफत अन्न मिळतं, मोफत अन्न जिथं मिळतं तिथं सदावर्त अशा पद्धतीनं म्हटलं जातंय. आता पुढचा प्रश्न बघा. समसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? समसंबंध याच्यातला ओळखायचा. समसंबंध, 3 रस्ते एकत्र येतात त्याला तिट्टा म्हणतात. बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलंय बघा. 2 नद्यांचे, नद्यांमधील जागा, नद्यांमधील विचारले जागा. 2 नद्यांमधील म्हणजे मधील, नदी आणि समुद्र किंवा नदी, 2 नद्यांमधील समुद्र. आता खाडी, खाडी कशाला म्हणतात रे? नदी आणि समुद्र. हा. संगम कशाला म्हणतात? जिथं मिळतंय त्याला. उगम म्हणजे जिथं पाणी उगम होतो त्याचा. आणि दुआब म्हणजे काय? 2 नद्यांमधील जागा. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालील शब्द गटात अलंकारिक शब्द नसलेला, अलंकारिक शब्द आपणला नसलेला काय करायचा आहे? आता काढायचा आहे. आता नसलेला काढा. बोके संन्याशी, ढोंगी मनुष्य. लंकेची पार्वती, जिच्या अंगावर एकी सोन्याचा दागिना नसलेली स्त्री. वामन कुशी, शांत झोप व्यवस्थित. अंग्रज, अंग्रज मध्ये आधी जन्मलेला. आणि अनुज नंतर जन्मलेला. अनुज म्हणजे नंतर. म्हणजे ह्यातील शब्द हा काय नाही तर अलंकारिक शब्द नाही. आता खालीलपैकी कोणता जोड शब्द नाही? हे बघा. रोग वेगळा येणार आणि राई वेगळा येणार. धड वेगळा शब्द येणार आणि धाकट वेगळा येणार. गोड वेगळा येणार आणि धोड वेगळा येणार. मग लोकप्रिय, ज्याच्यावर एकच शिरोरेषा मारली जाते तो काय येणार नाही याच्यामध्ये? येणार नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये अशी एक शिरोरेषा मारली जाते तो काय येणार नाही? जोड शब्द येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचं बघा. 11. खालील पर्यायातून शुद्ध शब्द शोधा. याच्यामधला आपल्याला शुद्ध शब्द डायरेक्ट ओळखतात. आता त्याच्यावर काही जास्त घेण्याची गरज नाही. याच्यातील शुद्ध शब्द कुठला येणार आहे? श्रेष्ठ. आता पुढचा बघा. पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखायचे. कशी ओळखायचे? अयोग्य जोडी ओळखायचे. अयोग्य जोडी. शेळी कोकरू, म्हणजे शेळीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कोकरू. राजाला राणी कधी येत नाही तर इथं राधणी येणार. चिमणा, चिमणी. मग आता बोका, भाटी. मग चुकीचं कुठलं येणार? राजा, राणी. राजा आणि राणी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे बघा. पुढील वाक्यातील विरामचिन्ह, विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे. तुम्हाला विरामचिन्ह जर सगळी पाठ असतील तर तुम्ही काय करू शकता? व्यवस्थित काढू शकता. ह्याला चिन्ह कुठलं म्हटलं जाते रे? कुठलं? अर्धविराम याला म्हटलं जातंय. ह्याला कोणतं म्हणतात? अपसरण चिन्ह, अपसरण चिन्ह. ह्याला कुठलं म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. आणि ह्याला कुठलं म्हणतात तर? प्रश्न चिन्ह. म्हणजे कोणतं म्हटलं जातंय? प्रश्न चिन्ह अशा पद्धतीने म्हटलं जातंय. बघा. हमीदने दुकानदाराला विचारलं म्हणजे अपेक्षित असं उत्तर मिळवण्यासाठी उचित असा प्रश्न विचारणे. चिमटा कितीला दिला, म्हणजे इथं काय येणार आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणजे प्रश्न विचारलाय. पुढील दिलेल्या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय, उद्देश पहिल्यांदा येतो आणि त्यानंतर काय येतं? विधेय. उरलेला भाग विधेय येतो. आता याच्यामध्ये जाणार हे याच्यातील क्रियापद झालं. मग हे गेला. मग आता बघा. पुढच्या वर्षी तुम्ही 4थीतून 5वीत जाणार आहे. 4थीतून 5वीला तुम्ही कधी जाणार आहे? प्रश्नालाच प्रश्न उपस्थित केला. म्हणजे कधी? पुढच्या वर्षी. पुढचा बघा. अर्थावरून मन शोधा. अतिशय कष्ट करणे, खाडाची काढे करणे किंवा खूप कष्ट करणे. खूप काय करणे? कष्ट करणे. म्हणजे हे याचं काय येतंय? उत्तर येतंय. लक्षात ठेवा. पुढचा काय? आज सारसबाग म्हणजे सुसंगत जो परिच्छेद आहे, सुसंगत परिच्छेद. एक तर वर्ण खाली सोडवायला लागतोय किंवा खायनं वर सोडवायला लागतोय. सुसंगत परिच्छेद बघा. आज सारसबाग मुलांनी टिंबा. सारसबाग कधी खेळत नाही.
सारसबाग कधी आनंदी कायमच असते, सारसबाग कधी दुःखी नसते, तर ती सारसबाग कायम काय असते, गजबजलेली असते. पुढचं बघा, निमित्त होते. दिवाळीला सारसबागेत येतात का नाहीत, फटाकडे वाजवतात. उन्हाळ्यात कधी पोहायला जातोय आपण, काय जातोय, पोहण्यासाठी जातो. सुट्टीमध्ये काय करतो, पोहण्यासाठी जातो, मामाच्या गावी जातो, म्हणजे बालमेळाव्याचे येणार. बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिंबाटिंबा करण्याचे ठरवले, मुलांनी आज धमाल करण्याचे ठरवले असणार 100%. आता हा 19वा जो प्रश्न आहे, तो 19वा प्रश्न कसा येतोय बघा, मेसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल. आता टेबल काय करत नाही, येतच नाही, टेबल येत नाही, टेबल येत नाही, चेअर म्हणजे खुर्ची पण येणार नाही. आता याच्यामध्ये ऍक्च्युली हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, म्हणजे मेसेज, वेब, कॅमेरा, मोबाईल हे 4 येऊ शकतात. परंतु त्यांनी काय केलेलं नाही, कॅमेरा या ठिकाणी धरलेला नाही. हे काय, माहिती तंत्रज्ञानाविषयक हा 1 येतो, हा 2 येतो आणि हा पर्याय क्रमांक 3 येतो, म्हणजे काय येतो, पर्याय क्रमांक 4. शक्यतो याचं उत्तर 1 येत असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, काय, पुढील समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती, चुकीची जोडी. झनी म्हणजे लवकर, हे बरोबर आहे. अलगत म्हणजे हळुवार, हे सुद्धा बरोबर आहे. कन कन कविता, हे बरोबर आहे. वेल आणि कुंज हे काय आहे, चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ह्यो कसला शब्द आहे, तर कुंज हा समूहदर्शक शब्द आहे. कसला आहे शुभ्रा, समूहदर्शक. आता पुढचा प्रश्न बघा, 21वा, हा चिमटा कुठून आणलास, कोणतं का, म्हणजे आणलास, क्रिया काय झाली, पूर्ण झाली. ज्यावेळी क्रिया चालू असते तेव्हा वर्तमान काळ, ज्यावेळी क्रिया पूर्ण घडते भूतकाळ आणि क्रिया घडणार आहे म्हटल्यानंतर भविष्य काळ. आणलास म्हटलं क्रिया पूर्ण झाली, म्हणजे कुठलं येणार आहे, भूतकाळ. आता पुढचं बघा, खालील संवाद वाचून, आता संवाद वाचत असताना पहिल्यांदा काय वाचा, प्रश्न वाचा. वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख झालेला आहे, किती व्यक्तींचा उल्लेख वेगळा आणि समावेश हे वेगळं, लक्षात ठेवा. अरे तारीख विसरलं ग मी, असे गीता कोणाला म्हणाली. आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत, ओके. आणि पुढील प्रश्नांचे तो पुढचा प्रश्न बघायचा आहे. आता बघा, आपण संवाद काय करूया, वाचूया. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय. म्हणजे मामा मामीला कोणतरी काय करते, या ठिकाणी सांगायला लागलंय फोनवरनं. कोणाचा फोन होता ग, गीता, म्हणजे गीता पण इथं आली, गीताचं झालं. आई ही दीप्तीचा फोन होता, म्हणजे 1 2 3 4 5 फोन होता. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात येणार आहेत, म्हणजे आत्या पण इथं आली. आता इथं दीप्ती धरली म्हणलं, इथं फक्त आपण दीपू धरू शकतो, गावी येणार आहेत. अरे तारीख विसरले की मी, अगं लक्षात राहील नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, म्हणजे बाबा पण इथं आले, लिहून ठेवलं. हे बघा, 5 किंवा 6 तारखेला, बघ बरं झालं ना, लिहिलंच ते, म्हणजे काय केलं, 5 किंवा 6 तारखेला ती काय करणार, येणार आहेत. आता याच्यामध्ये बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे याच्यामध्ये किती व्यक्तींचा समावेश झालाय, तर 8 व्यक्तींचा समावेश झाला. किती व्यक्तींचा, 8. अरेच्या तारीख विसरली ग मी, किती तारखे, अरेच्या असे कोण म्हणाली, कोण म्हणाली, तर आई काय केले, आई म्हणाली काय. पुन्हा बघा, आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा येणार आहेत, तर केव्हा येणार, 5 किंवा 6 तारखेला येणार आहेत. पुढील प्रश्नातील प्रत्येक घटित शब्द असलेला पर्याय वर्तुळ क्रमांकाचे रंगवा. म्हणजे आता बघा, याच्यामधले सगळे शब्द येतात, कुठला येऊ शकतो याच्यामध्ये, सरकार, म्हणजे सरकार काय करणार आहे, याच्यामध्ये येणार. आता प्रश्न, गणितचे प्रश्न बघा, जे गणितचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करायचं, सोडवायचं आहे. आता इथं काय पाहिजे, 50,050 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, काढायची. आता बघा, ही किती होणार आहे, 3 घरं, इथं 3 घरं, इथं 3 घरं, इथं 3 घरं. ही किती झाली, 5,050, 50,050, ही किती आली, 5,500, 50,550. परंतु मला किती पाहिजे, तर 50,050, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहिली आहे, ही कशात लिहिली आहे, देवनागरीमध्ये लिहिली आहे. ही कशात लिहिली आहे, देवनागरीमध्ये लिहिली आहे. ही कशात लिहिली आहे, देवनागरी, म्हणजे पर्याय क्रमांक ह्यो येणार आहे. पुन्हा बघा, एका वर्तुळात सर्वात मोठ्या जिवेची लांबी 8 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास किती असणार आहे, व्यास हा जिवे एवढाच असणार आहे, म्हणजे किती येणार आहे, तो 8 येणार.
घड्याळात किती वाजता तास काटा मिनिट काटा यांचे काटकोन होतात. आता काटकोन दिवसातून घड्याळामध्ये फक्त 0 अंशाचा कोन 12 वाजता होतोय, 3 वाजता एक काटकोन होतोय, 9 वाजता एक काटकोन होतोय आणि ठीक 6 वाजता कुठला कोन होतोय तर सरळ कोन होतोय. कोनांचे प्रकार आपण बघितले. 3 वाजता एक काटकोन होणार आहे आणि 9 वाजता होणार आहे. 6 वाजता सरळ कोन होतोय. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे रे तर पर्याय क्रमांक 4 1 व हे बरोबर. आता पुढे बघा 12 गुणिले 6 कंसामध्ये 6 अधिक 3 कंस पूर्ण वजा 8 बरोबर 8 हे किती. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे ह्या उत्तरामध्ये 8 मिसळल्यानंतर इथं किती घ्यावं म्हणजे ते पूर्ण उत्तर येईल. अशा पद्धतीने त्यांना काढायचं. म्हणून पहिल्यांदा यांचं काय करूया आपण बेरीज करूया. 6 आणि 3 किती आलं 9. 9 गुणिले 12 12 9 किती झालं 108. आता इथं वजा 8 आले म्हणजे किती येणार आहे तर 100 येणार आहे. मग त्यांना असं म्हणायचं आहे ह्या चौकोनाच्या ठिकाणी हे 8 घेतल्यानंतर किती मिसळ म्हणजे उत्तर 100 येईल. तर 92 मिसळल्यावर काय येणार आहे 100. म्हणजे इथे किती मिसळायला पाहिजे 92 मिसळायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे तर 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येला 6 ने भागण्याऐवजी 12 ने भागले. म्हणजे उदाहरणार्थ मी एक संख्या घेतली, एक घेतली 24 आणि इथं पण घेतली 24 आणि मी पुन्हा काय केलं ह्याला काय केलं 6 न भागलं, ह्याला किती न भागलं 12 न भागलं. 6 एके 6 6 चौक 24 12 एके 12 12 दुनी 24 म्हणजे किती आलं 12 दुनी 24 आलं. मग आता काय होईल बघा ह्याच्यापेक्षा ही काय झाली रे निंपट झाली. म्हणजे याच्यापेक्षा ही निंपट झाली, दुप्पट होणार नाही. भागाकाराचा काहीच परिणाम होणार नाही, होतोय परिणाम. भाव पावपट होणार, पावपट म्हणजे 1 भाग, अर्धा म्हणजे 2 भाग, पाऊण म्हणजे 3 भाग. म्हणजे हे काय येणार आहे याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. आता छेद समान आहेत, भागाकार असेल तर आपण काय करतो रे त्याच्यामध्ये एक व्यस्त करतो, एक आहे असं ठेवतो. भागाकार असेल तर आणि जर गुणाकार असेल तर काटाकाटी करून अंशांशाचा गुणाकार, बेरीज असेल तर आणि वजा वाक्य असेल तर. आता इथं वजा वाक्य आहे म्हणून छेद समान आहेत. 8 मधून 3 गेले उरले 5. छेद समान आहे असं घेतलं आलं किती 5 अंश छेद 23. पर्याय क्रमांक 2. ओके. 1 ते 100 मध्ये दशम स्थानी. आता इथं काय विचारलंय बघा दशम स्थानी 7 अंक आणि इथं पुन्हा तिने काय विचारलंय नसणाऱ्या विचारले. कसला विचारलंय नसणाऱ्या विचारलंय. आता आपण त्या संख्या लिहून घेऊया. दशम स्थानी म्हणजे ही एकक ही दशक. म्हणजे हे बघा 71 72 73 74 75 76 77 78 79 80 येणार नाही कारण 7 अंकात आणि 70 येतील. म्हणजे किती झाल्या बघा आता झाल्या किती बघा मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या संख्या येणार. मग तिने येणार नसल्याला विचारले 10 असणार विचारलंय किती येणार मग 90. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. एवढं काय करायचं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे 90,905 90,905 वजा किती दिले रे तिने 5,900 5,900 किती 89. 5 मधून 9 जाते का नाही. इथला काय तर उष्णा घेतला 15 मधून 9 गेले उरले 6. सगळीकडे 6 आहे. पुन्हा बघा इथलाच्या इथं परत दिला झाले 9. 10 मधून 9 गेले उरला 1. सगळीकडे 16 आहे. पुन्हा इथलाच्या इथं परत दिला झाले 10. 19 मधून 10 गेले उरले 9. इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं 9 नाही म्हणजे पर्याय कटला. इथं 9 अजून आहे पूर्णच सोडूया. मग इथलाच्या परत दिला झाले 6. 10 मधून 6 गेले 4 आणि इथं पुन्हा इथलाच्या इथे येणार ना. मग इथे किती येणार आहे 84,916. कुठे आहे रे पर्याय 84,916. पुढचा प्रश्न काय बघा. एक लीप वर्षात 31 डिसेंबरला शुक्रवार तर त्याच वर्षात 5 जानेवारीला कोणता वार असेल. साधं वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. आणि पुन्हा काय असतं लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो तो 31 डिसेंबरला एक पलटी मारून असतो. मग इथं आता लीप वर्ष दिलंय एक पलटी मारून येणार आहे इथं. म्हणजे आता आपल्याला माहित असेल 31 डिसेंबरला जर शुक्रवार असेल तर 1 जानेवारीला कुठला वार असणार आहे बुधवार असणार आहे. मग आपल्याला 5 जानेवारी का 2 जानेवारीला गुरुवार कोणता वार असणार आहे गुरुवार असणार आहे. 3 जानेवारीला शुक्रवार, 4 जानेवारीला शनिवार आणि 5 जानेवारीला रविवार असणार. मग रविवार पर्याय कुठे आहे का
होय. 2 नंबरच्या पर्यायाला रविवार. 4.25 लिटर, आता आपणला 4 लिटर 375 घेतलं तर ते 4.5 होणार. किती होणार आहे? 4.5 होणार आहे. मग आता बघा, मग कसं होणार आहे? 4.5 म्हणल्यावर 3 लिटर 750 ग्रॅम. ग्रॅम येणार, 750 काय येणार आहे? ग्रॅम येणार आहे. लक्षात ठेव. म्हणजे कुठला येणार आहे? 750 ग्रॅम येणार आहे. $750 ग्रॅम म्हणजे काय येणार? त्याच्यामध्ये मिली येणार आहे. मग आपणला लिटर काढायचंय ना, लिटरचं रूपांतर मिलीमध्ये काढायचं आहे. मग आपण सूत्र बघा, मध्ये परिमाण कुठलं येणार आहे? लिटर येणार आहे. म्हणजे आपण ह्या घरावर आता आहे. कुठल्या घरावर आहे? लिटरच्या घरावर आहे. आता आपणला जायचं आहे कुठल्या घरावर? मिलीवर. मिली. 1 शून्य वाढली, 2 शून्य वाढल्या, म्हणजे 3 शून्य वाढल्या. जेव्हा इकडून इकडे होते तो गुणाकार काय नसते तेव्हा 1 2 3 गुणाकार केला तर 3 घर सोडून पॉईंट होता. 3750 आणि त्यात 3 शून्य. मग इथं दशांश चिन्ह येणार. काय येणार? इथं दशांश चिन्ह येणार. मग 3750 नुसतं मिली राहणार. 3750 मिली. कुठं आहे 3750? पर्याय क्रमांक 4. हेच उत्तर आहे. आता कल्याणी पुढचा प्रश्न बघ. आता काय दिलंय? 2 डझन. 1 डझन म्हणजे 12. मग 2 डझन म्हणजे किती येणार आहे? 24 येणार आहे. आता इथं अधिक मी आहे असं लिहिलं. आता शुभ्रा मी 1 दस्ता म्हणजे किती? 1 दस्ता 24 कागद. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. तर 4 दस्ते म्हणजे किती? 24 चौक 96. म्हणजे इथं किती आलं? 96 आलं. आता पुन्हा अधिक दिलं. 1 ग्रोस म्हणजे किती कागद? 144. आपणला किती काढायचं आहे? 2 ग्रोस. म्हणून कोणी लिहिलं आपण 2 केलं तर 88. म्हणजे 288 कागद. आता हे 288 कागद झाले म्हणजे सगळ्यांचं आपल्याला कागदामध्ये सांगितलंय. एकदा इथं कशात सांगतात रे? डझनामध्ये सांगतात. मग आता बघा, 288 अधिक 96 अधिक 24. 8 आणि 4 12. 12 आणि 6 18. 1800. 8. चला आला 1. 8 आणि 2 10. 10. 8 आणि 2 10. आणि 10 आणि 9 19. 19 ने 1 20. 20. 0. चला आले 2. 2 आणि 2 400. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 38वा प्रश्न बघा. आराध्याने 3 रुपये दराने 5 पेन्सिली. मग 3 रुपये दराने 5 पेन्सिली म्हणजे 5 पेन्सिलीची किंमत किती झाली? 15 रुपये. 4 रुपये दराने 6 पेन्सिली. 6 चौक 24. व 6 रुपयांचे 4 खोड रबर. इथं गुणाकार करून नाही, 6 रुपयाला 4 खोड रबर. काय घेतले? 4 खोड रबर घेतले. म्हणजे काय केलं आपण? इथं फक्त 6 घेऊ शकतोय. घेतले, विकत घेतले. तिने दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली. दुकानदार त्याला किती रुपये काय करेल? किती रुपये काय सांगितले? परत करेल सांगितले. किती रुपये काय करेल? परत करेल सांगितलंय. मग 15 अधिक 24. 24च आहे ना? आणि अधिक 6. 24 ने 6 30. 30 आणि 15 45. मग 50 रुपयाची नोट दिली म्हणल्यावर 50 वजा 45 म्हणजे तो किती रुपये? 5 रुपये परत देणार. फक्त 0 5 रुपये. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. आदर्श बाल मंदिर शाळा 12:15 वाजता भरली. 12:15 वाजता म्हणल्यावर 12 वाजून 15 मिनिटांनी भरली. आता बघा बाळांनो, भरली व संध्याकाळी 5:30 वाजता सुटली. संध्याकाळी 5:30 वाजता म्हणजे 5 वाजून 30 मिनिटांनी सुटली. सुट्टी अर्धा तास होती. म्हणजे इथं सुट्टी पण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार? अर्धा तास सुट्टी असणार. म्हणजे 30 कट करतो, इथं फक्त 5 घेतो. 5 घेतलं आणि काय केलं? हे 12 आपण सोडून दिलं. तर 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत किती मिनिटं होत्यात? 12 1 2 3 4 5 म्हणजे हे 5 तास झाले. आणि हे 15 त्यातलं नंतर कट करतो. म्हणजे 5 तासातलं 15 मिनिटं म्हणजे 4 तास 45 मिनिटं. म्हणजे पावणे 5 तास. कुठे आहे रे पर्याय? पर्याय 2. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. सोयमने एका दुकानातून पाव किलोग्रॅम बर्फी. पाव किलो म्हणजे 4 पैकी 1 भाग. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम.
बर्फी घेतली, अर्धा किलो चिवडा घेतला, अर्धा किलो म्हणजे किती रे 500, 500 ग्रॅम. आणि पाव किलोग्रॅम शेव घेतली, पाव किलोग्रॅम शेव म्हणजे किती 250 ग्रॅम. 250 ग्रॅम घेतली, व पाऊण किलोग्रॅम जिलेबी घेतली, पाऊण किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम. 750 ग्रॅम घेतली, तर किती वजनाचे सामान घेतले, हे ग्रॅम आहे, हे ग्रॅम आहे, हे ग्रॅम आहे, सगळं ग्रॅम 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 मध्ये, म्हणजे उत्तर पहिल्यांदा ग्रॅम मध्ये येणार, हे तर किलो बिलो मध्ये काय विचारलेलं नाही. आता बघा 250 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम झालं, आणि हे 500 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम झालं, आणि हे 750 म्हणजे 1750 ग्रॅम. इथं पशुले बघा किलोग्रॅम दिले, म्हणजे हा पर्याय कटच होणार आहे, आणि इथं 65 पोरं म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार आहे. पुढे बघा, ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक पण म्हटलं जातंय, आणि मिश्र अपूर्णांक पण म्हटलं जातंय. बघा 7 गुणिले 2 अधिक 3, 7 दुनी 14, 14 आणि 3 17. 17 म्हणजे 17/7. मग इथं किती मिळवावं म्हणजे 17 होईल, म्हणजे इथं किती मिळावं म्हणजे 15, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, आण्विक जवळ 85,716 क्रमांकापासून 85,750 क्रमांकावर 50 रुपयाच्या नोट आहेत. मग 85,750 वजा 85,716 नोटांचा क्रमांक, 50 रुपयाची अजून नोटा काढायच्या, आणि किती रुपये होते ते पण बघायचं आहे. 10 मधून 6 गेले, इथलाच्या कुठला घेतला, 10 मधून 6 गेले 4, इथलाच्या इथं परत झाले 2, 5 मधून 2 गेले उरले 3, 7 मधून 3 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 8 मधून 8 गेले 0. एकूण नोटा 34 घेऊन चालतील काय, नाही. पहिली नोट अधिक 1 करायला पाहिजे म्हणजे 35 घ्यायला पाहिजे, म्हणजे 35 रुपयाच्या 50 रुपयाच्या किती नोटा, एकक स्थानी पहिल्यांदा 0 लिहून घेतो, 0 खोडतो, 5 5 25, 25 5 हाचारलेले 2, 5 3 15, 15 2 17, म्हणजे किती रुपये आहेत याकडं 1750. पर्याय क्रमांक 3. प्रजासत्ताक दिन सोमवारी असेल, प्रजासत्ताक दिन कधी असेल, सोमवारी असेल. प्रजासत्ताक दिन कधी असतोय 26 जानेवारी, 26 जानेवारीला असेल, तर त्याच महिन्यात 5 वेळा वार कोणता येईल, मग 26 मधनं वजा 7 केलं किती उरणार 19 ला सोमवार येणार, त्याच्यामध्ये वजा 7 केलं येणार किती 12, पुन्हा आणि सोमवार येणार, त्याच्यामध्ये पुन्हा 7 केलं उरलं किती 5 तारखेला पुन्हा सोमवार येणार. मग आपल्याला काढायचं किती तारखेचा 1 तारखेचा, 31 तारखेचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येणार, आणि 1 आणि 2 30 तारखेचा महिना असेल तर 1 व 2 तारखेचा. मग आपण 1 2 आणि 3 तारखे, 5 तारखेला सोमवार असेल, 4 तारखेला रविवार असेल, 3 तारखेला कुठला वार शनिवार, 2 तारखेला शुक्रवार, आणि 1 तारखेला गुरुवार 5 वेळा येणार, शुक्रवार 5 वेळा येणार, शनिवार 5 वेळा, मग येणार नाही कुठला वेळा बुधवार वेळा येणार नाही. आता 1500 अधिक पावशे, 1500 आहे असं आपण लिहून घेतलं, अधिक पावशे आपणला काढायचा आहे. पावशे म्हणजे किती 25, 250 घेतलं की आपण इथं चुकलो, म्हणजे इथे किती करायला पाहिजे 25, 1500 किती झालं 25 झालं, मग 1525 इथं कुठं आहे काय पर्याय क्रमांक 1 पण आहे, ह्यो येत नाही, आता पुढे अजून पर्याय फसवाय 1525, आणि इथं 1525 कसं आपण लिहितोय 1525 म्हणजे 1525 म्हणजे पर्याय क्रमांक 3, म्हणजे एकूण बरोबर किती येणार आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा 45वा प्रश्न बघा, पुढीलपैकी असत्य विधान, असत्य म्हणजे आपणला काय करायचं आहे चुकीचं विधान काय करायचं आहे शोधायचं आहे. आयताच्या समोरासमोर बाजू समान लांबीच्या असतात, म्हणजे ह्यो आणि हे बरोबर आहे, बरोबर काय चौरसाच्या समोर बाजू समान लांबीच्या असतात, हे पण बरोबर आहे. आयत काटकोन चौकोन असे म्हणतात, बरोबर आहे, आयताला काटकोन चौकोन येतो तिथं आहे ना आयत काटकोन, आणि चौरसाच्या समोर कोण काटकोन नसतात नाही तर ते असतात, काय करतात असतात. ओके, पुढचा प्रश्न बघा, 4 अंकी मोठ्यात मोठी सम, इथं सम सांगितलं बघा, मग 4 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या 9998. पुन्हा काय सांगितलंय बघा, पुन्हा सांगितलंय 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या, सम किंवा विषम सांगितलंय का नाही सांगितलेलं, म्हणून किती येणार आहे 99 येणार आहे. यांची वजाबाकी केल्यास, मग यांची वजाबाकी करूया आपण, 9 जाईत नाही, 18 मधून 9 गेले उरले 9 बरोबर, इथलाच्या इथं परत द्यायला पाहिजे 10, 19 मधून 10 गेले उरले पुन्हा 9, इथलाच्या इथं परत द्यायला पाहिजे 9 मधून 1 गेला उरला
आणि 89 9 म्हणजे ही किती संख्या 9800. 99 जर आता तुम्ही बोला 7 स्टार 3 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 4950 आहे. 4950 आहे. मग आता फरक करायचा झाला तर याच्यामध्ये आपल्याला सामायिक अंक दोन्ही पण ठिकाणी 1 घ्यायला पाहिजे. मग तो सामायिक अंक 1 घेताना इथं आपण किती घ्यायला पाहिजे 5, इथं पण 5. आणि यांच्यातील स्थानिक किमतीतील फरक एवढा यायला पाहिजे. यांच्या स्थानिक किंमत काढल्या तर हिची किती येणार 5000 आणि हिची किती येणार 5. स्थानिक किंमत 50 इथं 1 2 3 शून्य वाढणार आणि हिची किती येणार आहे 50 येणार आहे. मग बघा ही बरोबर आहे. बरोबर. आणि मग याच्या दर्शन किमतीचा गुणाकार. मग दर्शन किंमत 5 गुणिले 5 म्हणजे किती येणार 25 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2/7 मध्ये 2/7 किती वेळा मिळेल म्हणजे उत्तर 2 येईल. मग आपल्याला याची ट्रिक्स माहित आहे. 7/2 गुणिले जे मिळवले त्याला 2. ह्या 2ला हे 2 कट झालं उत्तर आलं 7 म्हणून हे उत्तर येणार नाही. तर ऑलरेडी -1 आपण एकदा वापरलेलं म्हणून उत्तर येणार 6. आता बघा 49वा प्रश्न बघा. आता 49वा प्रश्न काय सांगतोय 1/5 मध्ये 1/3 चौकटीत योग्य चिन्ह. ह्यो जबडा काय सांगतोय याच्यापेक्षा ही संख्या मोठी. हे चिन्ह काय सांगतोय दोन्ही पण समान. हा जबडा काय सांगतोय च्यापेक्षा ही मोठी आणि हा काय सांगतोय दोन्ही पण वेगळ्या. मग आता 5 भागापैकी 1 भाग उरले 4 भाग. 3 भागापैकी 1 भाग म्हणजे उरले 2 भाग. मग मोठी संख्या कुठली येणार तर ही संख्या येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता बघा यांची बेरीज सांगितली. साधा सोपा बेरजेचा काय प्रश्न आपणला काय केला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे काय केलं आपणला 5000 51098 अधिक किती आहे रे 1995. 8 5 सुमे 13 1303 ह्याच्याला 1 9 9 18 19 19 9 ह्याच्याला 1 9 1 10 ह्याच्याला ह्याचे किती होणार 3 आणि 5 आहे असं 3 घर 53,093. कुठे आहे रे संख्या पर्याय क्रमांक 1. आता याला भागाकार भागिले आपण करायचा म्हणून डायरेक्ट काय करूया भागच घालूया. डायरेक्ट भाग घालूया. याला भागिले आपण जर 15 केलं फसवं गणित कसं आहे बघा 15 × 15 15 × 15 उरला. इथं पूर्ण भाग गेला 0 आणि ही 1 0 15 0 0 15 2 30 म्हणजे उत्तर किती आलं 1002. हेच गणित लय जणांनी काढले येत नाही. हे गणित येतच नाही. 1002 इथं पण 1002 आहे तिथं पण 1002 आहे. बरोबर ना रे. म्हणजे ह्यो पण पर्याय आणि ह्यो पण पर्याय. पुन्हा बघा 1 वाटी व 1 ताट यांची किंमत 75 रुपये. म्हणजे इथं काय लिहिली वाटी घेतली आणि इथं ताट घेतलं यांची किंमत दोन्हींची मिळून 75 रुपये. पण पुढे काय दिलंय ताटापेक्षा वाटी 25 रुपये स्वस्त आहे. म्हणजे ताट काय आलं महाग आलं म्हणून 75 वजा 25 म्हणून ह्याच्यात 25 घेतलं. मग माझ्याकडे उरलं किती 50. मग याला भागिले 2 केलं तर हे किती आलं 25 हे 25. आणि मग पुन्हा काय सांगितले वाटीची किंमत किती. वाटीची किंमत किती येणार 25 रुपये वाटीची किंमत येणार. आता पुढचं गणित 53 गणित बघा. 3 शतक एकक दशक शतक 3 घर म्हणलं किती शून्य 2 1 2 0 गुणाकार आहे असा 6 दशक एकक दशक म्हणजे शून्य किती आली 1 आली. मग साइन त्रिक 18 आणि हे किती शून्य 1 2 3 किती झालं 18,000 झालं. मग त्यांना काय म्हणायचं आहे ह्याच्यामध्ये किती संख्या घेऊन 6,000 मिळवलं 18 येईल म्हणजे किती घ्यायला पाहिजे 12,000 म्हणून पर्याय क्रमांक 4. आता सोबत रेखांकित भाग छायांकित भाग रंगवलेला भाग न रंगवलेला भाग आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे. न रंगवलेला भाग काढायचा त्याच्यामध्ये भाग टाकून घ्या 1 2 3 4 5 6 एकूण 6 भाग घेतले. मग रेखांकित भागाचं पण काढायचं आहे आणि अरेखांकित भागाचं आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. मग रेखांकित भाग किती येणार 6 भागापैकी 1 भाग आणि अरेखांकित भाग किती येणार आहे 6 भागापैकी 5 भाग. मग यांच्यातील फरक काढायचा. छेद आता समान आहेत म्हणून काय करायचं 5/6 वजा 1/6 म्हणजे 5 मधनं जर 1 गेला तर राहिले किती 4/6 पर्याय किती 3. ओके. खालीलपैकी 15.5 किमतीचा अपूर्णांक. आता आपल्याला 15.5 माहित आहे 15 ही पूर्ण येणार आणि 1/2 म्हटल्यानंतर अर्धी येणार.
मग आता इथं जुळतंय कसं बघा, 15 आहे, 15 आहे, इथं का आपण अजून बघाय नाही. मग या 2 भागापैकी 1 भाग म्हणजे हे जुळलं. आता इथं हे पर्याय फसवाय म्हणजे हे 3 करून बघायला पाहिजे, बरोबर. 4 भागापैकी 1 भाग म्हणजे पाव भाग, हे येणारच नाही. म्हणजे हे कुठंतरी जुळतंय काय बघूया ते. मग काय केलं, बे के बे, बे के बे, उरला 1, बे 5 10, उरले किती 1. म्हणजे काय केलं, 2 भागापैकी 1 भाग. ह्याच पूर्णांकयुक्त अपूर्णांकासारखा हे आला म्हणून 1 आणि 3 बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. गुण्य व गुणक यांच्यातील फरक 1 असेल. मग आता आपण गुण्य 5 घेतला आणि त्याच्यातील फरक 1 घेतला, किती घेऊ शकतोय, 6 घेतला आपण. म्हणजे याचा जर आपण गुणाकार केला तर निश्चितपणे कोणती संख्या मिळेल, 6 पंचे 30 आपण सांगू शकत नाही, विषम मिळतच नाही, सम आली बघा. मूळ संख्या सांगू शकत नाही, मूळ संख्या येणार नाही, आणि वर्ग संख्या पण सांगू शकत नाही. मग येणार कुठली, सम संख्या. आता 35 रुपये 5 पैसे आपण चुकतो इथं. 35 रुपये 5 पैसे लिहित असताना 35 रुपये 0.5 पैसे वजा 17 रुपये 50 पैसे वजा 17 रुपये 50 पैसे. 5 इथं किती येणार आहे, 5. इथला चाय किती उसना घेतला, 10 मधून 5 गेले, उरले 5. इथला चाय तर परत दिला, झाले 8. 15 मधून 8 गेले, उरले 7. इथला चाय तर परत दिला, गेले किती, झाले 2. 3 मधून 2 गेले, उरला 1. म्हणजे किती रुपये, 17 रुपये 55 पैसे. म्हणजे हे याचं उत्तर आहे. पुढील पैकी पी क्यू टी म्हणजे आता सममित, म्हणजे ज्याच्या दोन्ही बाजू होऊ शकतात. यू ची होती काय, 1. क्यू ची होती काय, टी ची होती काय, 2. पी ची होती काय, एच ची होती काय, आय ची होती काय, एफ ची होती काय, म्हणून पर्याय क्रमांक किती, 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या, 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या 74 आहे. आणि मूळ संख्येपेक्षा मूळ संख्या किती आहेत तर 25. 74 वजा 25 किती ना, 49. मग इथं पण 49 आहे, इथं पण 49 आहे. ह्याच्यापेक्षा हे 49 न काय जास्त आहे. नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 250 ने जास्त आहे. जर पुरुष 1260 असतील, मग इथं आपण पुरुष पहिल्यांदा काढूया. पुरुष किती आलं, 1260 आलं. 1260 जर पुरुष आलं तर स्त्रियांची संख्या त्यांच्यापेक्षा किती न कमी आहे तर 250 न कमी आहे. मग इथं 0, 6 मधून 5 गेले, उरला 1. 2 मधून 2 गेले, 0. 81 1. म्हणजे स्त्रियांची संख्या किती आली रे तर 1010 आणि पुरुषांची संख्या किती आहे 1260 आहे. तर किती प्रेक्षक आले होते 0 7 2 2 म्हणजे 2270. कुठं आहे रे, पर्याय क्रमांक 2. ओके. पुढचं बघा, चढता क्रम उतरता क्रम बघत असताना आपल्याला माहित असेल की काय करायला लागतं. इथं पहिल्यांदा संख्या किती अंकी तन्मय आहे ती बघायला लागते. 5 अंकी 5 अंकी 5 अंकी 5 अंकी 5 अंकी 3 घर 3 घर 3 घर 3 घर 3 घर. आता राम बघा 3 घर झाल्यानंतर 60,000 60,000 60,000 66,000 ही 5वी संख्या ना मोठी सगळ्यात. आता 60,606 60 पुन्हा 660 म्हणजे 1 नंबर सगळ्यात लहान कुठली आहे ना 60 आहे ना 1 नंबर. ह्याच्यापेक्षा मोठी 60,606 ही येणार 2 नंबर. त्यानंतर 60,760 3 नंबर आणि ही 4 नंबर. चढता क्रम लावला मध्यभागी येणारे अक्षर 3 नंबरचे येणार म्हणजे 6,760. पर्याय क्रमांक किती 4 याचं उत्तर. आता बघा एका आयताची लांबी 60 आहे म्हणजे हा आयत झाला. काय झाला आयत झाला. म्हणजे लांबी जर 60 असेल ही 60 आहे म्हटलं ही किती असणार आहे 60 आणि रुंदी निंपट आहे म्हणजे ही किती आली 30 आली. मग आता यांची काय सांगितलं क्षेत्रफळ 100 मीटर मध्ये काय मिळते एवढं लक्षात ठेवायचं. साइन त्रिक 18 मीटर. इथं फक्त मीटर मध्ये दिलंय म्हणून हे पर्याय कटला. 700 इथंच नाही हे पण इथंच नाही म्हणून ह्याचं किती आलं 100 मीटर मध्ये 1800. आता पुढचा प्रश्न राम काय सांगितलाय त्रिकोण मोजा. आता त्रिकोण मोजा म्हणून सांगितलंय तर आता आपण याच्यामध्ये काय करू शकतो सोबतच्या आकृती त्रिकोणाची संख्या. पहिला त्रिकोण दुसरा त्रिकोण तिसरा त्रिकोण चौथा पाचवा सहावा झाला. पुन्हा बघा इथून इथे एक 7वा इथून इथे एक 8वा इथून इथे एक 9वा कुठला येणार आहे 9वा आणि ह्यो 10वा.
10वा काय करणार आहे येणार आहे. लक्षात ठेवा हे इथं आपल्याला त्रिकोण झाल्यात बघा, हे 10 लक्षात आलं का. आणि हे मोठा 11, 12 ह्यो 12, ह्यो इकंड 13 आणि ह्यो 14. म्हणजे पर्याय क्रमांक 4 4 याचं मित्र उत्तर येणार आहे. पुढीलपैकी समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, दोन समसंख्या घेतल्या, 2 अधिक 4 किती आली 6 समसंख्या येते, बरोबर आहे. दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते, म्हणजे बघा 5 अधिक 3 8 बरोबर आहे. पुन्हा दोन समसंख्यांचा गुणाकार विषम येतो, दोन समसंख्या घेऊया, 2 गुणिले 4 4 दुनी 8 येत नाही विषम, तर तो कसा येतोय सम येतोय. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येते, विषम संख्यांचा गुणाकार दोन विषम संख्या म्हणजे 5 गुणिले 3 गुणाकार घेतला विषम 5 त्रिक 15 हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकला पर्याय क्रमांक किती 3. भाज्य भाजक 12 आहे बाकी उडे आहे, तर किती येऊ शकते. म्हणजे भाज्य कुठला आपल्याला माहित पाहिजे याच्यामधले, शो काय तो भाजक, हे भाज्य भागाकार आणि खाली बाकी. म्हणून काय करूया ह्याला भागिले किती करूया आपण 12, 12 की 12 12 पंचे 7 उरले 5 12 चोक 48 उरले 6 12 पंचे 60 445 आणि बाकी आपल्याला किती उरती उरती की 5. 5 ओके. या अपूर्णांकामध्ये खालीपैकी कोणता चुकीचा अर्थ आहे. आपल्याला इथं काय सांगितलंय तिने, तर आपण त्याचं काय करायला सांगितलंय चुकीचं काढायला सांगितलंय. काय करायला सांगितलंय चुकीचं. मग चुकीचे 3 भागापैकी 2 भाग, एका वस्तूचे 3 समान भागापैकी 2 भाग बरोबर आहे. 3 भागापैकी 2 वेळा 3 भागापैकी बरोबर आहे. 3 वस्तूंची दोघांमध्ये वाटणी बरोबर आहे. 2 वस्तूंची तिघांमध्ये वाटणी होऊ शकत नाही. म्हणजे ह्यो पर्याय काय आला चुकीचा आला. एवढी गोष्ट काय करा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, आरोही चौरसाला भोवती दररोज 4 फेऱ्या मारते, तिचे अंतर 4 फेऱ्यांचं अंतर 1280 आहे. तर चालून होते तर तिची ती परिमिती किती, तर एका फेरीचं अंतर किती, याचा गुणाकार याचा गुणाकार मग भागिलेला 4 केलं, 4 के 4 4 त्रिकम 12 4 दुनी 8 4 0 0 320. आता चौ मीटर मध्ये येणार का मीटर मध्ये येणार, परिमिती मीटर मध्ये येते आणि क्षेत्रफळ चौ मीटर मध्ये येते, लक्षात ठेवा. सोबतच्या आकृतीमध्ये पृष्ठांची संख्या 1 च्या विरुद्ध 4 येणार, 3 च्या विरुद्ध 6 येणार. मग पृष्ठ विरुद्ध असते ती लगत कधीही येत नाही. म्हणजे 1 च्या विरुद्ध आता कुठलं येणार रे 4. ओके. आता बघा पुढचा प्रश्न. आता इथं काय दिलंय, 2 मूळ संख्या सोडल्यात, 3 5 सोडली, 11 13 19 29 31 37. मग पुढचा 41. मग इथं कुठले ना 41 येणार. होय. पुढचा प्रश्न बघा, इष्टिका चित्तीच्या कडा व पृष्ठांची संख्या अनुक्रमे, इष्टिका चित्तींच्या कडा किती आहेत 12 आहेत. आपल्याला माहित आहे इष्टिका चित्ती आपण शिकलोय अशा पद्धतीनं. इष्टिका चित्तींच्या कडा काय केलोय आपण अशा पद्धतीनं बघितल्यात. इष्टिकाच्या आणि पृष्ठ किती आहेत तर 6 आहेत. म्हणून किती येणार पर्याय क्रमांक 2. 15चा सर्वात मोठा विभाजक 15च येतोय आणि सर्वात लहान विभाजक 1 येतोय. म्हणजे किती येणार किती पट आहे, मग 15 1 15. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या संख्येचा 3 4 5 3 ची कसोटी पाठ पाहिजे, 4 ची कसोटी पाठ पाहिजे, 5 ची कसोटी. 3 न 16 ला भाग जात नाही, 3 न 140 ला भाग जात नाही, 3 न 200 ला भाग जात नाही, म्हणून 2. महादूने 325 रुपयाने एक खुर्ची खरेदी करून 48 खुर्च्या खरेदी केल्या. वाहतुकीसाठी 650 रुपये वाहतुकीसाठी खर्च केला तर आपण धरू शकतोय, परंतु वैयक्तिक जर खर्च केला तर आपण धरू शकत नाही. मग बघा 48 गुणिले किती येणार आहे रे 325. 8 5 40 40 0 ह्याच्याला 4 8 दुनी 16 16 आणि 4 20 0 चला आले 2 8 त्रिक 24 आणि ह्याच्याचे 2 24 येणार ना 26. आता हे एक घर गेलं म्हटलं इथं पण एक घर वाढलं. मग पुन्हा बघा 4 5 20 20 0 ह्याच्याला 2 4 दुनी 8 8 नि 2 10 10 0 ह्याच्याला 1 4 त्रिकम 12 आणि 1 13. हिताली 0 हिताली 0 हे किती 6 येणार रे 6 2 नि 3 5 1 15,000 हाय का 15,600. म्हणजे पर्याय क्रमांक 2.
आता 74 आणि 75 प्रश्न बघा, याच्यामध्ये काय बघायला लागतंय, प्रमाण बघायला लागते. प्रमाण एक शेतकरी म्हणजे 10, म्हणजे हिचे किती झाले 30, याचे किती झाले रे मग 20 झाले. त्याच्या खायच्याचे किती झाले 40 आणि त्याच्या खायच्याचे किती झाले 30 झाले. मग बघा सर्वात कमी पीक घेणारे कुठले येणार आहे 20 वाला 20 कडधान्य. म्हणजे काय येणार आहे कडधान्य सर्वात कमी. भाजीपाला विकणारे, भाजीपाला किती विकतात 40, 40 म्हणजे ही 40 विकला आणि कडधान्य विकणारे आता आपण बघितलं 20 पिकणार, तर कितीने अथवा जास्त आहे, याच्यापेक्षा हे कितीने जास्त आहे 20 20 ने जास्त आहे.